श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय, बरेच लोक देवदेव करतात आणि देवदेव करणाऱ्यांच्याच मागे देव का लागतो, हा विषय बऱ्याच लोकांचा आहे. म्हणजे जास्ती तर नाही, पण एक दोन जे सेवेकरी माऊली आहेत आपले, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका असते आणि मला प्रश्न विचारण्यात येतो की खूप सुंदर असा व्हिडिओ असतो आणि त्या व्हिडिओला छानशा कमेंट्स किंवा प्रतिउत्तर मिळत असतात छान छान, पण एक दोन माऊली ज्या असतात त्यांचं मन कुठेतरी दुखलेलं असतं आणि असे लोक जेव्हा प्रश्न विचारतात ना, तुम्हाला सांगेल की मला कुठेतरी वाटतं की मी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष बोलू का, त्यांच्यासोबत मला बोलायला मिळेल तर मी थोडं समजायचा प्रयत्न करेल का महाराजांविषयी. कारण बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे येत असतात, ठीक आहे, माझ्यापासून तुमच्यापर्यंत, मी काही असे नाही की मी स्वामी सेवेत आहे म्हणून माझ्या रस्त्यात किंवा माझ्या आयुष्यात अडथळे नाहीत, अशी गोष्ट नाही. तर माझ्यासुद्धा आयुष्यात अडथळे असतात, पण त्या अडथळ्यांना दोन हात करण्याची ताकद जी असते, आपलं मन जे असतं ते खंबीर बनत असतं, ते महाराजांच्या सेवांमधून. आणि मला कुठेतरी असं वाटतं, जेव्हा असे म्हणजे प्रतिउत्तर जे देतात ना की खूप सेवा करून झाली महाराजांची, महाराज काहीच करत नाही किंवा महाराज सेवा करून सुद्धा फळ देत नाही किंवा रस्त्यावर म्हणजे खूप म्हणजे दरिद्री आली महाराजांची सेवा करून, असे बरेचसे प्रतिउत्तर एक दोन आलेले आहेत आणि मला कुठेतरी वाटलं की आपण बोलावं याविषयी. आता मी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत तर नाही बोलू शकत, एक दोन जे माऊली आहेत त्यांना मी मेल सांगितला, मेल करा, मी बोलते तुमच्यासोबत. बोलल्याने जर एखाद्यासोबत बोलल्यानंतर जर त्यांना समाधान मिळत असेल आणि त्यांच्या मनाला कुठेतरी एक बोलताना समाधान शांती मिळत असेल माझ्यासोबत बोलल्यानंतर, तर नक्कीच मी बोलेल. पण प्रत्येकासोबत तर मी बोलू शकत नाही ना, म्हणून मला असं वाटलं की या विषयावर आपण थोडंसं बोलूयात आणि तो मी इथे प्रयत्न करणार आहे. शेवटी महाराजांची इच्छा, जेवढे महाराज मला कळालेत तेवढे मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यामधून तुम्ही पण समजून घ्या. जे मी सांगणार आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो जन्म आहे आपला, तर जन्माला आल्यानंतर जे आपण अध्यात्मात जातो तिथे जी मानसिक शांतता लागते ना, ती कुठेच मिळत नाही. सर्वप्रथम तर हे सांगेल, पैसे तुमच्या घरात भरपूर आहेत, पैसे देऊन सुद्धा तुम्हाला मानसिक शांतता लागत नाही जी अध्यात्मामध्ये लागत असते. म्हणून आपण त्यामध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांना तुम्ही हात धरलेला आहे तर धरलेलाच ठेवा, तर सोडू नका. आणि जर तुम्ही सोडला नाही ना, तुमच्यावर संकट आले, काही आलं ना, तरी महाराज तुमचा हात कधी सोडणार नाही. बघा, एक आई जी असते, आई जर बाजारात जाते मुलाचा हात धरून, तर मुलगा आईचा हात धरलेला असतो, पण त्या मुलाला जर एखादी काही वस्तू चांगली दिसली की तो धावत जातो तिकडे, पण आई जाते आणि परत त्याचा हात पकडते. म्हणजे आईच्या स्वरूपात महाराज असतात. त्या मुलाला चांगलं आहे का वाईट आहे ते कळत नाही, पण त्याला आकर्षित करणारी एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट असते, तो जातो, पण आईला कळतं याच्यासाठी हे चांगलं नाही. आई काय करते, पटकन त्याचा हात धरते आणि निघून जात असते तिथून. तसेच आपले महाराज आहेत, जे आपल्यासाठी आपला हात, जरी आपण हात सोडला तर आपल्यासाठी जे चांगलं असेल तेच आपल्याला देत असतात आणि आपला हात धरून ते चालवत असतात. कारण आपल्यासाठी जे योग्य आहे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते महाराज देत असतात, हे लक्षात ठेवा. असा विचार करावा आपण कधीतरी. बघा, असा तुम्ही विचार केलाय का की आपण देवाची भक्ती केली किंवा सेवा केल्याने आपलं वाईट करणार आहेत महाराज, किंवा देवी देवता कुठलेही असू द्यात, महाराजच नाहीत, कुठलेही देवता असू द्यात, त्यांचं आपण सेवा उपासना केल्याने आपलं वाईट झालंय, असं तुम्हाला वाटतं का की ते आपल्याला आपलं वाईट करतील? हे नाहीच करू शकत, कारण आपण त्यांची उपासना केल्याने वाईट काही होतं का? हो, नाही होत. कधीच वाईट व्हावं असं त्यांना वाटणारच नाही. हे आपणच समजून घेतं की सेवा केल्याने वाईट होतं. आपले भोग आपले, हे बघा, या अनुषंगाने जर तुम्हाला बघायला सांगितलं तर बघा, आपले संचित आपल्या कर्माचे प्रारब्धाचे जे भोग असतात, हा आपल्याला भोगावाच लागतो. भोगाचा विचार केला तुम्ही तर बघा, तुम्हाला सांगेल, शास्त्र असं सांगतं की आपलं पापकर्म जेवढं असतं तेवढं दुःख आपल्या वाट्याला येतं आणि आपले पुण्यकर्म जेवढं असतं तेवढं आपल्याला सुख आपल्या पदरी पडत असतं. बरोबर ना? हे आपलं काय, आपलं जे शास्त्र आहे ते सांगत असतं. हे आपल्याला कुठे घ्यायला जायची गरज नाही. ते महाराजांची सेवा करा, तुम्ही कुठल्याही देवी देवतांची सेवा करा,
हे शास्त्राचा नियमच आहे. आपण जन्माला आलेलो आहोत, तर जन्मांतरीचे तुमचे जे प्रारब्ध आहेत ते तुम्हाला भोगायचेच आहेत. ते कुणालाच चुकले नाहीत, ते आपल्याला आता भोगायचेच आहेत. आणि साधं उदाहरण घ्यायला गेलं तर गुरुचरित्रामध्ये संदीपक जो आहे त्याचं उदाहरण किती सुंदर दिलेलं आहे. गुरूंचं आणि संदीपकचं उदाहरण खूप सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. जे कर्मभोग आहे ते आपल्याला भोगायचेच आहे. आणि ते भोग जर आपण सेवा करत असतो, महाराजांना सांगत असतो, संकल्पयुक्त सेवा करून आपण एखादी गोष्ट महाराजांजवळ मागत असतो, ती आपल्याला देतात. आपले कर्मभोग पुढे ढकलून देतात ते, की नंतर याला भोग देऊ, आपण आधी त्याला हे देऊ. पण बघा, जे लोक आपण बोलतो की महाराज जे काही आहे तुम्हाला जे चांगलं वाटेल ते मला द्या, तुमची इच्छा जी आहे त्या इच्छामध्ये माझा स्वीकार आहे. आणि जे आपल्या रस्ते अडथळे काटे येतात किंवा आपले अडचणी येतात ते आपले भोग म्हणून आपण स्वीकारा. ते भोग भोगल्यानंतर पुढे सुखच सुख असतं. हे भोग जे असतात ते भोगायचेच असतात. ते पुढे न ढकलता आपण काय करतो, आपली इच्छा प्राप्ती मागत असतो आणि आपली इच्छा पूर्ण होत असते आणि आपले भोग पुढे सरकून जातात. पण आपण जर म्हटलं तुम्हाला पाहिजे किंवा तुम्ही द्याल तेव्हा तुमची इच्छा असेल महाराज तेव्हा मला द्या, असं जेव्हा आपण वाक्य वापरतो तर आपले भोगाचं काहीतरी प्रारब्धाचा तो खड्डा असतो ना, तो बंद करण्यासाठी आपली ज्या सेवा असतात त्या तिथे जात असतात. म्हणून आपण नव्याने सेवा करायच्या असतात आणि नव्याने अजून सेवा करून महाराजांच्या चरणी अर्पण करायचे असतात. आपले हे प्रारब्ध, आपले भोग जे असतात ते आपल्याला संपवण्यासाठी, आपल्याला पुण्यप्राप्तीसाठी आपल्याला या काही सेवा ज्या असतात या करायच्या असतात. सेवा केल्याने आपले जे भोग असतात ना ते आपले भोग पुढे ढकलले जातात. ते संपत नाही. ते संपतात केव्हा, जेव्हा आपण सेवा करतो आणि ज्या महाराजांच्या चरणी किंवा देवी देवतांचे जे काही सेवा करत असतो ते केल्यानंतर आपले भोग कमी व्हायला कुठेतरी त्याची तीव्रता, ती झळ जी असते ती कमी बसते आपल्याला. आणि जे मार्गात भोग येतात ते भोगण्यासाठी आपल्याला शक्ती मिळत असते या सेवांनी. ते कमी होत नाही. महाराज आपले भोग कधीच कमी करत नाही. पण आपण सेवा केली, आपण उपासना केल्यात ना तर आपल्याला झळ कमी लागते आणि कुठेतरी ते भोग आपल्याला भोगण्यासाठी एक मार्ग मिळत असतो. आपण खंबीर बनत असतो. आपलं मन हे तेवढं स्ट्रॉंग बनत असतं. आणि हे जे भोग असतात हे भोगायचेच असतात. आपण जर म्हटलं की आपण पुढे ढकलू तर आजचा दिवस आपल्याला आनंद वाटेल, पण उद्या काय होणार आहे ते आपल्याला माहिती नसतं. आणि कधीही लक्षात ठेवा, भगवंताच्या चरणी आपल्याला बसायचं आहे, महाराजांच्या चरणी आपल्याला बसायचं आहे. तर बघा, तुम्हाला साधं उदाहरण देईल. सोनं जर असतं, सोन्याला आपण तापवतो बरोबर, आणि भट्टीमध्ये तापून त्याचा गाळ काढला जातो. नंतर फक्त प्युअर सोनं उरत असतं. जेव्हा त्या सोन्याला आकार वगैरे सगळ्या काही डिझाईन दिलं जातं ते महागात विकलं जातं बरोबर. त्याच पद्धतीने आपण जे असतो, आपले जे प्रारब्ध भोग असतात, आपले जन्मांतरीचे काय असतात ते माहिती नाही, ते सगळे गाळून निघतात. आणि जो आपण प्युअर उरतो ना तो म्हणजे सेवेकरी. आणि तो आत्मा तेव्हा एकरूप व्हायला म्हणजे सुरुवात होते. महाराजांच्या चरणी किंवा भगवंताच्या चरणी आपल्याला बसण्यासाठी एक दिशा मिळत असते. पण जे असते त्या गाळणीतून आपल्याला निघायचं आहे. ही भोगाची गाळणी आहे, त्यामधून आपल्याला निघायचंच आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की काही होत नाही, सेवा करून असं होत नाही तसं होत नाही, तुम्हाला सांगू का, गतजन्मीचे असो किंवा काय असो ते आपल्याला माहिती नाही. अजून पण समजून घ्या, ते आपल्याला भोगायचे आहेत. आणि शेवटी अध्यात्मात आल्यानंतर तुम्ही सेवा करून मानसिक सुख खूप जास्त पद्धतीने मिळत असतं. आपण खूप बदल आपल्यामध्ये बघायला मिळत असतात स्वतःमध्ये जेव्हा आपण सेवा, उपासना या गोष्टी करत असतात. म्हणून कधीही तुम्हाला सांगेल, उपासना सेवा ज्या करतात ना, हे प्रारब्ध भोग आपले कमी होतात. एखाद्याचे संपत येतात तेव्हा पण सुरुवात होते. आणि बरेच लोक बोलतात की हा तर आता सेवा करायला लागला आणि जास्त याच्या आयुष्यात वाईट घडतंय. पण आपले भोग काय आहेत ते आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला देव काय करतो, आधी भोग आपल्या पुढे ठेवत असतो जेव्हा सेवा करायला बसतो. आता समजा आपले खूप छान चालू आहे, एखादी बोलतो ना, बापरे हा नास्तिक असून किंवा हा व्यक्ती असा आहे तरी सुद्धा याला आनंद आहे आणि मलाच का वाईट. तो जरी नास्तिक आहे, त्याचा आज भोग चांगले आहेत, उद्या काय होणार आहे त्याला माहिती नाही, आपल्याला देखील माहिती नसतं. आणि त्याने गतजन्मी जर पुण्य केलेलं असेल खूप जास्त पटीने, तर तो नास्तिक जरी असला त्याचं पुण्य ते आत्ता कामात येत आहे त्याला, म्हणून तो चांगला आहे. आजचा दिवस त्याचा चांगला जाईल, उद्या काय होणार आहे ते त्याला माहिती नसतं. म्हणून आपण जर आहोत
देवांच्या उपासनेमध्ये आहोत, देवधर्म करतो किंवा उपासना भगवंताची करतो, स्वामी महाराजांची उपासना करतो, दत्त महाराजांची, कोणत्याही देवतांची करा तुम्ही. आपण जेव्हा उपासना आराधना करत असतो, आपल्या पुढे आधी देवी देवता जे असतात, आपण जे जे काही इष्टदैवत असू द्या ज्यांची आपण आराधना करतो, ते आधी भोग आपल्या पदरी म्हणजे पुढे ठेवत असतात की बाळा हे भोग आधी तुझे आहेत हे भोगून घे, आणि हे भोगल्यानंतर आपल्याला आनंद नंतर मिळत असतो. मी ते तुम्हाला सांगेल की आयुष्यामध्ये कितीही कसल्याही अडचणी आले, संकट आले, दुःख आले तुम्हाला, तर कधीच त्याला म्हणजे असं समजू नका की ह्या अडचणी का येत आहेत, आणि ह्या जर अडचणी तुमच्या आयुष्यात येत असतील तर भगवंताला कधी सांगू नका की ह्या अडचणी सोडवा. तुम्ही इच्छा प्राप्तीसाठी कोणतीही सेवा असू द्या, इच्छा प्राप्तीसाठी करत आहेत ती सेवा, आपण संकल्प केला, इच्छा महाराजांना सांगितली आणि सेवा केली, ती अर्पण करा महाराजांच्या चरणी. त्या व्यतिरिक्त बरेच लोक बोलतात की खूप सेवा करून झाली तरी सुद्धा यावरती मला इच्छा प्राप्ती होत नाही किंवा असं होत नाही किंवा तसं होत नाही. ती डायरेक्ट तुम्ही तिथे अर्पण करून द्या, तो विषय संपवा, आणि त्यानंतर तुम्ही समजून घ्यायचं की आपले प्रारब्धाचे भोग होते त्यामध्ये ही सेवा मी केलेली आहे, हे तुम्ही समजा. बघा, एखादी उदाहरण दिली ते तुम्हाला, जर कर्करोग जर असेल, कर्करोगाची जी गाठ असते एखाद्याची गाठ बघा, मुळापासून जोपर्यंत निघत नाही, डॉक्टर ती गाठ काढत नाही तोपर्यंत आराम पडत नाही. तिची गाठ एकदा का सापडली ना, ती पूर्ण निघत नाही तोपर्यंत आराम पडणार नाही. हे जे भोग असतात ना, हे गाठीसारखेच आहे, कर्करोगाच्या गाठीसारखे आहे. जोपर्यंत ते आपल्या आयुष्यातून भोग निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास होणार आहे, हे निश्चितच असतं उपासनेमध्ये. म्हणून ती गाठ निघाल्यानंतर आराम पडतो ना, त्या पद्धतीने आपलं जीवन थोडं आपल्याला वाटतं की नाही आता बरं आहे. तसंच भोग आपल्याला सेवा केल्याने भोगायचेच असतात, सेवा केल्याने हे भोग आपल्या आयुष्यातून निघून जात असतात. फक्त सांगावं की हे जे भोग मी भोगत आहे, या भोगण्यासाठी मला ताकद द्या, मला खंबीर बनवा, एवढं आपण सांगायचं आहे. माझे मन जे आहे ते स्थिर ठेवा, हे आपण महाराजांना सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला सांगेल, जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. आणि कर्मभोग जे आहेत तुम्हाला वाटत आहे, तर तुम्हाला सांगेल यामधून कोणाचीच सुटका नाही. आता जरी ढकलली जाईल तर पुढे मात्र तुम्हाला भोगायचेच आहे, ते कोणालाच चुकलेले नाही आहेत. तुम्हाला वाटत आहे सेवा करू वाटत नाही, अशा गोष्टी जर वाटत असतील, जास्त करून मी तुम्हाला सांगेल, मंदिर असेल, महाराजांचं मठ असेल, तिथे जा, तिथे बसून नामस्मरण करा. नाही नामस्मरण होत तर नुसतं बसा, जाऊन तिथे बसा, शांत डोकं करून बसायचं आहे बस, तरीही भरपूर आहे. तुम्हाला मी म्हणत नाही सेवा करा, हे करा, ते करा, जास्तच तुम्ही डिस्टर्ब असतील. बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. आता मी जरी तुमच्यासोबत बोलत आहे, पण असं नाही की माझा जरी छोटा प्रॉब्लेम असेल तुमचाही तो असेल, तुमचा बराच मोठा प्रॉब्लेम असेल. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हे वेगवेगळे आहेत. कोणाचे कसे आहेत ते कोणालाच माहिती नसतं, ज्याला त्यालाच माहिती असतं. त्यामुळे सांगेल, मनाची शांती जर तुम्हाला पाहिजे असेल, फक्त तुम्हाला सांगेल अध्यात्म, आणि तुम्हाला अधिकाधिक भक्ती करा, अधिकाधिक सेवा करा, की जेणेकरून आपले भोग संपतील. आणि या जे भोग असतात हे खात्रीने तुम्हाला सांगते की जे असतील हे तुम्हाला मुक्ती यामधून मिळेल. जे हे भोग आहेत ना, यामधून मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच अधिकाधिक सेवा करा, अर्पण करा आणि कर्म चांगले करा. इथून आपण निघू शकतो, त्याशिवाय आपली सुटका नसते. आज नाही तर उद्या तुम्हाला ते भोग भोगायचेच आहेत. आणि जेवढं तुम्ही सेवा कराल, उपासना कराल, त्यामधून पटकन तुमची सुट्टी म्हणजे लवकर निश्चितच तुम्हाला त्यामधून चांगले दिवस येतील. यामधून चांगल्या पद्धतीने आपण निघायचं आहे, त्यासाठी सेवा आपल्याला करायच्या असतात. मन तुम्ही शांत ठेवा, एकचित्त ठेवा आणि एका विश्वासाने ठेवा. जरी तुम्ही सेवा केल्या, जरी महाराज असे आणत आहेत, महाराज कोणी नसतात, वाईट कोणताच देवता असा नाही आहे की त्याला वाटेल की तुम्हाला त्रास द्यायला. त्यांना काय भेटणार आहे सांगा? देवतांना तुम्हाला त्रास देऊन काय भेटणार आहे? देवी देवतांची सेवा करणं, उपासना करणं, महाराज असू द्यात किंवा तुमची इष्टदैवत, तुमची कुलदेवी असू द्या, कुठलेही खंडोबा असू द्या, देवी असू द्या, गणपती बाप्पा असू द्या, कुठलेही देवी देवता, त्यांना काय भेटणार आहे? तुम्ही जर उपासना त्यांची करत आहेत, त्यांना मजा वाटेल का तुम्हाला त्रास देण्यात? नाही ना. शेवटी हे प्रारब्ध, हे भोग आपले असतात, हे आपल्यालाच भोगायचे असतात. तुम्हाला जर त्रास होत आहे, सेवा करून जर त्रास येत आहे तुमच्या रस्त्यात, तर समजावं तुमची सेवा बरोबर मार्गाने चालत आहे आणि हे भोग आपल्याला महाराजांनी आधी दिलेले आहेत, तर हे आपल्याला भोगायचेच आहेत, हे समजून घ्यायचं आणि आपण चालत राहायचं. महाराजांना सांगायचं मला बळ द्या.
देवतांना सांगायचं मला बळ द्या, तुम्ही पाठीशी उभे राहा, तुम्ही कायम माझ्यासोबत राहा, एवढं सांगायचं. लवकरात लवकर हे भोगून घ्या माझ्याकडून, ही विनंती आपण तिथे करायची आहे. आणि मन नाराज करू नका, छोटं करू नका, सेवा सोडू नका. पहिलं तर मी सांगेल कधी हात सोडू नका. तुम्ही हात घट्ट जर पकडला ना त्यांचा, ते कधीच सोडणार नाही तुम्हाला. एक वेळा तुम्ही सोडाल पण ते सोडणार नाहीत. म्हणून तुमचा विश्वास किती आहे ते बघायचं आणि त्यांचा हात धरून चालायचं असतं. आपल्या सेवा या जेवढी होईल तुमच्याकडून तेवढी सेवा आपण अर्पण करायची असते आणि आपला मार्ग सोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. तर नक्कीच इथे मन परिवर्तन करण्याचा छोटासा इथे प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल सांगितलेली, अशी अपेक्षा करते. सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.